नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. अधिक महिना आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व आज आपण पाहणार आहोत. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी ओळखले जाते. हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. या पवित्र काळात केलेले जप, तप, ध्यान, नामस्मरण आणि दान अनंत पटीने मिळते. म्हणून याला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवणारा महिना म्हणतात. लेकीने आईची ओटी का आणि कधी भरावी? आईने आपल्याला जन्माला घातले आणि कन्यादानाच्या वेळी आपल्या हक्काने घर दुसऱ्यांच्या स्वाधीन केले. तिच्या याच अथांग प्रेमाप्रती आणि त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलीने अधिक महिन्यात आईचा सन्मान म्हणून तिची ओटी भरायची असते. जेव्हा आई लेक जावयाला धोंड्याच्या मानपानासाठी घरी आमंत्रित करते तेव्हा किंवा संपूर्ण अधिक महिन्यात तुमच्या सवडीनुसार कधीही मासिक धर्म नसताना तुम्ही आईची ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य. आईची ओटी भरताना ताटात मांगल्य आणि सौभाग्यकारक वस्तू असाव्यात. कोणकोणत्या वस्तू असायला पाहिजे तर खण, ब्लाऊज पीस किंवा यथाशक्ती सुंदर साडी, अखंड तांदूळ, श्रीफळ आणि सुवासिक फुले किंवा सुंदर गजरा. सौभाग्य अलंकार व पूजा साहित्यामध्ये हळद कुंकू, खारीक खोबरे, डेकुरवाळे हळकुंड आणि बदाम. आईसाठी एखादी विशेष भेटवस्तू. ओटी भरण्यासाठी शास्त्रोक्त विधी. आईला बसवण्यासाठी पूर्व किंवा पश्चिम दिशेला मुख करून एखादा पाट किंवा देवघर सोयीचे आसन द्यावे. त्याभोवती छान रांगोळी काढावी. तयार केलेल्या ओटीच्या ताटाला आधी हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजन करावे. त्यानंतर आईला हळद कुंकू लावावे. आपल्या दोन्ही हातांनी ओटीचे साहित्य आईच्या पदरात टाकावे. यावेळी आईची ओटी रिकामी राहू नये म्हणून आई त्यातील थोडे तांदूळ प्रसाद म्हणून पुन्हा लेकीच्या ओटीत टाकते. जोडवे बदलणे किंवा वाढवणे. अधिक महिन्यात आई आपल्या लेकीच्या अखंड सौभाग्यासाठी तिच्या जोडव्यात भर टाकते. यासाठी आपले जुने जोडवे देऊन त्या चांदीचे वजन वाढवून नवीन जोडवे पायात घातले जाते. घरात आई नसेल तर काय करावे? जर स्वतःची आई नसेल तर मोठी बहीण, मावशी, काकू किंवा सासूबाई यापैकी ज्या स्त्रीने तुम्हाला आईसारखा जीव लावला अशा कोणत्याही ज्येष्ठ स्त्रीशी तुम्ही ओटी भरून आशीर्वाद घेऊ शकता. प्रत्येक लेकीने आपल्या आईची ओटी नक्की भरावी. आई आणि लेकीच्या नात्यात कोणतेही नियम आड येत नाही. आई कोणत्याही परिस्थितीत असली तरी तिचा आशीर्वाद नेहमीच मंगलमय असतो. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता ओटी भरावी. तसेच वडिलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी या महिन्यात वडिलांचे पाय धुवावेत, त्यांना नवीन कपडे द्यावेत आणि त्यांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.